एक्सप्रेस न्यूज 24 ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल। पूरग्रस्तांचा चुकीचा सर्वे करणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांवर कारवाई करावी आणि खऱ्या पूरग्रस्तांना त्वरित सानुग्रह अनुदानाचा लाभ मिळावा या मागणीसाठी आज चंदूरमधील पूरग्रस्त नागरिकांनी इचलकरंजीतील अप्पर तहसीलदार कार्यालयासमोर 3 तास ठिय्या आंदोलन केलं। अखेर अप्पर तहसीलदारांना येण्यास उशीर होत असल्यानं अव्वल कारकुनाकडे निवेदन देण्यात आलं। सततच्या पावसामुळे पंचगंगा नदीला महापूर आला होता। या पुरामुळे अनेकांच्या घरात पाणी शिरून प्रचंड नुकसान झालं। त्यामुळे शासनानं पूरग्रस्तांचा सर्वे करण्याचा निर्णय घेतला। मात्र इचलकरंजी नजीक चंदूर इथल्या पूरग्रस्तांचा सर्वे करण्यात आला। ग्रामपंचायतीनं पूरग्रस्तांना सानुग्रह अनुदान देण्यासाठी यादी प्रसिद्ध केली असता घरात पाणी आलेल्या अनेक कुटुंबांना सानुग्रह अनुदानाच्या यादीतून वगळलं असून ज्यांच्या घरात पाणी आलं नाही त्या कुटुंबांचा अनुदानाच्या यादीत समावेश केल्याचं स्पष्ट झालं। त्यामुळे पूरग्रस्तांनी ग्रामपंचायत तलाठी कार्यालयाकडे धाव घेऊन तक्रारी केल्या। शासकीय अधिकाऱ्यांनी चुकीचा सर्वे केल्याचं स्पष्ट झाल्यानं संतप्त झालेले नागरिक आणि ग्रामपंचायत सदस्यांनी आज इचलकरंजीतील अप्पर तहसीलदार कार्यालय गाठलं। यावेळी अप्पर तहसीलदार सुनील शेरखाने कार्यालयात अनुपस्थित असल्यानं पूरग्रस्तांनी कार्यालयासमोर ठिय्या मारला। सुमारे 3 तासाच्या या आंदोलनानंतर अव्वल कारकुनांची भेट घेऊन चंदूर गावातील अनेकांच्या घरात महापुराचं पाणी शिरल्यानं प्रशासनानं नोटिसा देऊन त्या कुटुंबियांना स्थलांतरित होण्याच्या सूचना दिल्या। पूर ओसरल्यानंतर त्या यादीप्रमाणे पंचनामेही झाले आहेत। त्यामुळे पूरग्रस्तांचा चुकीचा सर्वे करणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांवर कारवाई करावी आणि खऱ्या पूरग्रस्तांना त्वरित सानुग्रह अनुदानाचा लाभ मिळावा अशी मागणी केली। या आंदोलनात सरपंच स्नेहल कांबळे, गटप्रमुख महेश पाटील, माजी उपसरपंच संदीप कांबळे, संजय जिंदे, RPIचे अध्यक्ष कुमार कांबळे, सुधाकर कदम, बिरजू पुजारी यांच्यासह ग्रामपंचायतीचे सदस्य आणि पूरग्रस्त सहभागी झाले होते।